नमस्कार, मी ओंकार गाजरे. आज आपण माझी वसुंधरा अभियान 4साठी MIS पोर्टलवर लॉग इन कसे करावे व MIS पोर्टलवरती माहिती कशी भरायची व माहिती भरताना आपण काय दक्षता घ्यावी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला मग आता आपण आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती संपूर्ण माहिती कशी भरायची हे आपण पाहूया. नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियान 4च्या MIS SOP व्हिडिओ सिरीजमध्ये मी ओंकार आपले सगळ्यांचे स्वागत करतो. या व्हिडिओ सिरीजद्वारे आपल्याला माझी वसुंधरा अभियान 4साठी MIS कसा भरावा याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. MIS पोर्टलवर दस्तऐवज भरताना काही महत्त्वाच्या सूचना आहेत, यांची आपण नोंद घ्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामांची अथवा उपक्रमांची माहिती टूलकिटमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे MIS पोर्टलवर भरावी. MIS भरल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्व अधिकृत दस्तऐवज सांभाळून ठेवावेत, कारण ते कधीही पडताळणीसाठी मागितले जाऊ शकतात. पुढे, स्थानिक स्वराज्य संस्थांनी निर्देशकांच्या अनुषंगाने केलेल्या उपक्रमांची अथवा कामांची माहिती संकलित करून टूलकिटमध्ये दिलेल्या एक्सेल शीट आणि MIS टेम्पलेटमध्ये भरून ती माहिती जतन करून ठेवावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी जिओटॅग छायाचित्रे संकलित PDF स्वरूपात तयार ठेवावीत. लॉगबुक, कार्यारंभ आदेश, कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र, आर्थिक अहवाल, मापन पुस्तिका यांची छायाचित्रे संकलित PDF स्वरूपात तयार ठेवावीत. सगळ्या PDF फाईल्स व एक्सेल शीट्स ची साईज 5 MB पेक्षा जास्त नसावी. गुगल मॅप, समाज माध्यम म्हणजेच सोशल मीडियावरील अथवा इतर लिंक्स योग्य असाव्या. माझी वसुंधरा अभियान 4च्या MIS पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल ओपन करायचंय. गुगलच्या सर्च बार वरती आपल्याला माझी वसुंधरा टाईप करायचंय आणि एंटर वर क्लिक करायचंय. एंटर वर क्लिक केल्यानंतर आपल्याला माझी वसुंधराच्या अधिकृत वेब लिंक वर क्लिक करायचंय. तर आता आपल्याला माझी वसुंधराचे अधिकृत वेब पेज हे ओपन झालेलं दिसणार. तर या वेबसाईट मध्ये जर तुम्हाला मराठीत ही वेबसाईट बघायची असेल तर इथे वरती उजव्या बाजूला मराठीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ही वेबसाईट तुम्ही आता मराठीत सुद्धा पाहू शकता. तर MIS पोर्टल वरती लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे दुसरा टॅब म्हणजेच अभियान या टॅब वर क्लिक करायचं आहे. अभियान टॅब वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे उजव्या बाजूला अभियानचा ड्रॉप डाऊन बॉक्स दिसेल. त्या बॉक्सवर तुम्हाला इथे क्लिक करायचंय आणि अभियान 4.0 2023 ते 2024 हा सिलेक्ट करायचा आहे. तर इथे आता तुम्हाला MIS चा टॅब दिसेल. या MIS च्या टॅब वर क्लिक करायचं आहे आणि निळ्या अक्षरात आलेल्या माझी वसुंधरा अभियान MIS साठी येथे क्लिक करा. तर इथे आता आपण क्लिक करायचंय. तर आता आपण आपल्या साइन इन पेजवर आले आहोत. इथे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीचा युजर नेम एंटर करायचंय, त्याचबरोबर पासवर्ड सुद्धा एंटर करायचा आहे आणि दिलेला कॅप्चा कोड हा अचूक प्रमाणे एंटर करायचा आहे. आणि साइन इन वर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही MIS पोर्टल वरती लॉग इन केलेला आहे. आता तुम्हाला तुमचा MIS पोर्टल हा इथे ओपन झालेला दिसू शकतो. इथे तुम्हाला प्रत्येक थीमॅटिक एरियामध्ये माहिती भरण्यासाठी वेगळे वेगळे टॅब्स दिले गेले आहेत. त्या टॅब्स वर क्लिक करून तुम्ही त्या थीमॅटिक एरियामधील माहिती भरू शकता. माझी वसुंधरा अभियान 4च्या MIS पोर्टलवर लॉग इन करताना जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल तर तुम्ही इथे खाली फॉरगॉट पासवर्ड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीचा युजर नेम इथे एंटर करायचा आहे. त्याचबरोबर तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड तुम्हाला इथे अचूकप्रमाणे एंटर करायचा आहे आणि इथे रिक्वेस्ट बटनवर क्लिक करायचं आहे.
रिक्वेस्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड ईमेलवरती पासवर्ड चेंज करण्यासाठी एक मेल येणार. त्या मेलमध्ये तुम्हाला पासवर्ड चेंज करण्यासाठी एक लिंक असेल. त्या लिंकमध्ये तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता. जर काय तुम्ही युजर नेम सुद्धा विसरला असतील तर तुम्हाला तुमच्या माझी वसुंधरा अभियानाशी निगडीत असलेल्या तालुकास्तरीय अधिकारी किंवा विभागीय तांत्रिक तज्ञ शी संपर्क साधायचा आहे. MS पोर्टल ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला काय काय माहिती दिसते हे आता आपण पाहूया. तर सर्वप्रथम प्रत्येक थीमॅटिक एरियासाठी ज्या एक्सेल शीट्स तुम्हाला डाउनलोड करून फिल करून परत अपलोड करायच्या आहेत MS वर, त्या एक्सेल शीट्स प्रत्येक थीमॅटिक एरियाच्या इंडिकेटरच्या पुढे इथे तुम्हाला प्रस्तुत करून दिलेल्या आहेत. ही एक्सेल शीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ह्या एक्सेल शीटवर क्लिक करायचं आहे आणि ती एक्सेल शीट तुमच्या कॉम्प्युटरवर डाउनलोड होणार. त्याचबरोबर माझी वसुंधरा अभियानाच्या संचालनालयाद्वारे जारी केलेल्या काही अनाउन्समेंट्स, पत्र, अलर्ट्स व टूल किट्स या नोटिफिकेशनच्या भागात तुम्हाला इथे दिसतील. त्या नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्ही इथे डाउनलोड बटनचा सुद्धा वापर करू शकता. MS पोर्टलच्या डाव्या बाजूला तुम्हाला इथे तुमच्या ग्रामपंचायतीची जनरल इन्फॉर्मेशन म्हणजेच बेसिक तपशील इथे तुम्हाला दिसतील. तसंच तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमधून किती ई-प्लेजेस घेतले गेले आहेत हे सुद्धा तुम्हाला इथून दिसतील. वरती उजव्या बाजूला तुम्हाला सेटिंग्स हा टॅब दिसेल. त्या टॅबच्या ड्रॉपडाऊन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोफाईलचं ऑप्शन दिसेल. प्रोफाईल ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या गावाची जनरल इन्फॉर्मेशन दिसेल. ही इन्फॉर्मेशन तुम्ही इथे अपडेट सुद्धा करू शकता. युजर कोड आणि नेम ऑफ द लोकल बॉडी म्हणजेच तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव, टाईप ऑफ लोकल बॉडी आणि ऑफिशियल मोबाईल नंबर हा तुम्हाला चेंज करता येणार नाही. बाकी सर्व माहिती तुम्ही इथे चेंज करू शकता. उदाहरणाकरता जर तुमच्या ग्रामपंचायतीचा एरिया जर वाढला असेल, तुम्ही इथे ते चेंज करू शकता. उदाहरणाकरता आधी हा इथे 600 होता, तर तुम्ही इथे 550 असं एंटर करू शकता. त्याचबरोबर तुमच्या ग्रामपंचायतीच्या हेडचे जर बदली झाली असेल, तर त्यांचे सुद्धा नाव तुम्ही इथून अपडेट करू शकता. माहिती अपडेट केल्यानंतर तुम्हाला इथे अपडेट बटनवर क्लिक करायचं. तसंच जर तुम्हाला तुमचा पासवर्ड चेंज करायचा असेल तर इथे चेंज पासवर्डचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि करंट पासवर्ड म्हणजेच सध्या जो तुमचा MS पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जो नवीन पासवर्ड बनवणार आहात तो पासवर्ड इथे तुम्हाला एंटर करायचा आहे आणि तो पुन्हा एकदा कन्फर्मेशनसाठी इथे एंटर करायचा आहे. लक्षात घ्या, पासवर्ड तयार करताना तुमच्या पासवर्डमध्ये किमान एक नंबर व एक लोअर केस व एक अप्पर केस लेटर आणि एक स्पेशल कॅरेक्टर जसं की @ हॅशटॅग डॉलर सिम्बॉल पर्सेंटेज किंवा चा सिम्बॉल असला पाहिजे. पासवर्ड एंटर झाल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे.